देव हा वैभवाचा कैदी नाही, असं म्हणतात की तो फक्त निस्वार्थ भक्तीचा भुकेला आहे। त्याच्यापाशी उच्च नीचता किंवा गरीब श्रीमंत असा कोणताच भेदभाव नाही। जग बदललं, काळ बदलला, माणसंही बदलली, तो मात्र तसाच आहे। याचाच प्रत्यय आलाय लालबागच्या राजाच्या विसर्जन वेळी। ज्या कोळी समाजाने लालबागच्या राजाची स्थापना केली त्यांच्याकडूनच सर्व काही हिरावून घेत मोठ्या प्रतिष्ठित लोकांनी त्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं। आणि मग काय सुरू झाला मनमानी कारभार। तासनतास रांगेत उभे राहून सुद्धा बाप्पाला डोळे भरून बघताही न येणं आणि दुसऱ्या ठिकाणी श्रीमंतांना मात्र VIP दर्शन। मग वाईट तर वाटणारच ना बाप्पाला। अखेर त्याचाही संयम सुटला आणि त्यांनी स्वतःचं अस्तित्व दाखवलंच। ज्या भक्तांना तुच्छ वागणूक देत दर्शनापासून वंचित ठेवलं त्या सगळ्यांसाठी तो विसर्जनावेळी पूर्ण दिवस थांबला। विसर्जनाला सज्ज असलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मते ओहोटीची वेळ निघून गेल्याने समुद्रात मोठमोठ्या लाटा निर्माण झाल्या आणि त्यात तो तराफा रुतून बसला। पण खरं तर राजाला आपल्या खऱ्या भक्तांना आशीर्वाद आणि कोळी बांधवांना त्यांचा अधिकार दिल्याशिवाय जायचं नव्हतं। त्यामुळे कित्येक तास राजा भक्तांसाठी थांबला। अखेर तो तराफा, मंडळाचे कार्यकर्ते या सर्वांना मागे टाकत राजाने निर्णय घेतला तो स्वतःच्या कोळी बांधवांबरोबर जाण्याचा। जे यापूर्वी कधीच घडलं नव्हतं ते घडवून राजाने सिद्ध केलं की त्याच्यावर सर्वांचा अधिकार आहे आणि सर्वच त्याच्या आशीर्वादाचे मानकरी आहेत। सोशल मीडियावर यामुळे लालबागचे मंडळ चांगलेच ट्रोल झालेले पाहायला मिळाले। कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।